नमस्कार सगळ्यांना। तर इकडे पहिलं तुम्हाला 80 रुपये बिर्याणीचा हे बोर्ड दिसला असेल, पण ते पाहू नका। मी ते गाडीतनं उतरण्याचं कारण एकमेव कारण म्हणजे ना मला खव्याची बर्फी खायची होती, ते देखील तयार करतावेळी गरमागरम। तर हे बघा इकडे। तर चला तुम्हाला दाखवते बर्फी कशी बनवतात, खव्याची बर्फी आणि ओरिजिनल बर्फी। कारण की गौरांग मला 2 ते 3 वेळा मी पण जेव्हा ज्योतिबाला जात होते ना तेव्हा बोलला होता, मम्मी इथून खव्याची बर्फी घेऊन ये। तर मला गरम होते म्हणून केस वगैरे मी वरती बांधलेले आहेत। तर इकडे मावशी आणि किती जण लोक आहेत बघा, 4 लोक, कढई 5 कढई चालू आहेत। आणि हे सगळं गॅसवर वगैरे नाही, हा चुलीवरती चालू आहे सगळं। दूध आटवण्याचं, खवा बनवण्याचं सगळी प्रोसेस। आणि इकडे लाकडांचा पण समोर बघा ढीग किती मोठा आहे। तर हे सगळी प्रोसेस आणि एवढा सुगंध भारी यायला लागलाय की नाही काय सांगू तुम्हाला। पटापट असं 2-3 उचलून खावे असं व्हायला लागले, पण एवढं मी खाऊ शकत नाही स्वीट डिशमध्ये काहीच। तर थोडंसं डाईट चालू आहे त्याच्यामुळे मी गोड वस्तू काही खात नाही आहे। तर इकडे मावशी ना हे दूध आटवत आहेत। तर तुम्हाला सगळी ना मी म्हणजे दूध मशीन त्यांची कशी आहे, दुधाची बर्फी कशी बनवतात ते दाखवते। तर इकडं फायनल म्हणजे स्टेप बाय स्टेप ह्या कढया चालू आहेत। तिकडे आत्ताच दूध टाकलेलं आहे, तिकडे थोडंसं खवा होत आलाय, ते तिकडे मावशी आहेत त्या अर्धी कढई झालेली आहे। असं ना स्टेप बाय स्टेप त्यांचं सगळं खवा बनवायचं चालू आहे। आणि आतमध्ये चला इकडे त्यांनी जी बर्फी तयार करून झालेली आहे, फायनल बर्फी तयार करून झालेली आहे, ते इकडे सगळी ठेवलेली आहे। ही त्यांची मुलगी आहे। तर हे बघा इकडे ह्या अशा साईजच्या बर्फी आहेत। तर 100 रुपये पाव किलो अशी ही बर्फी आहे। एकदम मस्त लागत होती माहिती आहे मला तरी खाल्ल्यानंतर। त्यांनी एक थोडीशी हे बघा इकडे बघा ट्रेमध्ये ना खवा ओतून ठेवलेले आहे। अजून ह्याला कापायचं वगैरे आहे, असाच फक्त ओतलाय। तर ते मला बोलले की मी तुम्हाला कापून ह्याच्यातलीच बर्फी देईन म्हणून। तर म्हटलं ठीक आहे। तर इकडे त्यांची जे काही प्रोसेस चालू आहे ते सगळीकडे चालू होती ना, दूध आटवायची, थोडासा खवा बनत आला होता त्याच्यामुळे जो सुगंध होता ना एवढा भारी होता की नाही, मस्त वाटत होतं। जर कोणाला बर्फी घ्यायची असेल ना ओरिजिनल खव्याची तर इथून घेऊ शकता हा। तर मी पण पहिल्यांदाच घेऊन जाणार आहे आज बर्फी इथून। तर हे बघा इकडे हे लगेचच कट करायचं त्यांचं चालू झालं। मला बोलले तुम्हाला ह्याच्यातलीच देतो, म्हटलं ठीक आहे चला। आणि गरम गरम आहे बरं का, म्हणजे अशी थंड वगैरे झालेली पण नाही। आणि ह्यांना ना 25 किलोची ऑर्डर आली आहे, त्याच्यामुळे हे एकसारखे ना बॉक्स भरायचे चालले होते। हे बघा इकडे। आणि इथं आहे ह्यांचं दूध, हे फुल्ल भरून ना जी खूप मोठं आहे, ते खूप मोठं आहे। तर ते ना पूर्ण एक भरून ते कॅन पूर्ण लागतं त्यांना दिवसभरामध्ये। सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकसारख्या कढया चालू असतात। तर मी पहिला त्यांना ना टेस्ट करून, अगोदरच मी थोडीशी केली होती, पुन्हा आणि एक टेस्ट केली, कारण की मग पुन्हा वेगळं वेगळं व्हायला नको त्याच्यामुळे। तर हे बघा साईजला पण मोठी आहेत आणि एकदम सॉफ्टवाली अशी आहेत, त्याच्यामुळे खायला पण भारी वाटतं। तर मी थोडीशीच खाल्ले। तर खरं सांगू का, माझं ना एक पूर्ण अखंड खाण्याची इच्छा झाली होती, पण काय करू डाईटवरती आहे, जास्त नाही खाऊ शकत स्वीट डिश। तर नंतर तुम्हीच म्हणाल जाड झाले, तर त्याच्यामुळे। तर इकडे मी बर्फी वगैरे घेतली, माझ्या हातामध्ये आहे। आणि इथे मी थोडंसं मावशीला हेल्प केली, म्हणजे त्यांना विचारत होते की 2-2 चमचे त्याच्यामध्ये का घातलाय। तर गौरांग मला लगेच म्हणतो त्यांच्याकडे माणसांची कमी आहे, तू पण थांब इथे। तर ते बोलले की हे ना दूध ना उतू जातं, त्याच्यामुळे ते एकसारखं हलवावं लागतं। आणि खाली जर लागलं तर पूर्ण खवा जो आहे तो त्याला वास येतो, त्याच्यामुळे तो माल सगळा खराब होऊन जातो। त्याच्यामुळे एकसारखं नॉन स्टॉप हा ना एकसारखं हे दूध हलवतच राहावं लागतं, जोपर्यंत ते दूध म्हणजे पूर्ण कढईमधलं ना पूर्ण तळात जात नाही तोपर्यंत ते हलवत राहावं लागतं। तर मिस्टर माझी चेष्टा करत होते की, आणि इथे मला 10 रुपयाची नोट सापडली माझ्या गाडीजवळ, गौरांचीच पडली होती।